सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात, पण नगर परिषदेचा भोंगळ कारभार, पाणी पुरवठ्याचा पुन्हा बोजबारा, वारंवार वीज खंडित, टाकी भरत नाही, नागरिकांना पाण्यासाठी हेलपाटे, प्रशासनाविरोधात संताप। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका पुन्हा एकदा शहरवासियांसह भाविकांना बसतोय। आंबोली धरण येथील पाईपलाईन लिकेजमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालाय। नगर परिषदेने विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची सूचना दिली असली तरी नागरिकांच्या मते ही समस्या आता नित्याचीच बनली आहे। वीज पुरवठा 1-2 दिवसाआड खंडित होत असल्याने पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नसून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय। पाणी पुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्यात नगर परिषद अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा रथ पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत। अशा गर्दीच्या आणि धार्मिक वातावरणात अखंड पाणी पुरवठा होणे आवश्यक असताना पाणी टंचाईमुळे भाविकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नगर परिषदेतील अनेक वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये वास्तव्यास असून शहरातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ सूचना काढून जबाबदारी झटकली जात असल्याची टीकाही होत आहे। या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने वीज व पाणी पुरवठ्याचे नियोजन करून शहरवासीय आणि वारकऱ्यांना सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।